निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग हा महत्त्वाचा भाग मानवी आयुष्यामध्ये आहे. 21 जून जागतिक योग दिनानिमित्त अमरावतीच्या नामांकित गेट लाईफ लेझर पाईल्स हॉस्पिटल लाली लॉनजवळ ओल्ड बायपास अमरावतीच्या संचालिका डॉक्टर पूनम वानखेडे यांनी विशेष संदेश दिलाय. महिलांमध्ये असणाऱ्या विविध आजारांविषयी माहिती देत महिलांनी वेगवेगळ्या आजारांबाबत जागृत होऊन कोणकोणती योगासने करायला हवी याबाबत विस्तृत माहिती देत आहेत डॉक्टर पूनम वानखेडे. नमस्कार, मी डॉक्टर पूनम वानखेडे, संचालिका गेट लाईफ लेझर पाईल्स हॉस्पिटल अमरावती. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. या दिवशी देशात विविध उपक्रम राबविले जातात. करोनानंतर आपण हे शिकलो आहोत की निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नाही. म्हणून मी सगळ्यांना असे आवाहन करते की आपल्या शरीराची काळजी घ्या आणि आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी योगा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. आजच्या व्यस्त जीवनशैलीत महिलांसाठी योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही योगाचे अनेक फायदे आहेत. परंतु स्त्रियांचे शरीर पुरुषांच्या तुलनेत खूपच गुंतागुंतीचे असते. यामुळे त्यांच्या शरीरात वेगवेगळे आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आज मी वयाच्या 40मध्ये असलेल्या स्त्रियांना उद्भवणारा त्रास आणि त्याचे योगमुळे होणारे समाधान सांगू इच्छिते. वयाच्या 40 नंतर स्त्रिया रजोनिवृत्तीच्या जवळ असतात. शरीरातील हॉर्मोन्समधील बदलामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ संधिवात, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्तनाचा कर्करोग आणि मूत्रमार्गात असंयम म्हणजे युरिनरी इनकंटिनन्स. युरिनरी इनकंटिनन्स म्हणजे मूत्राशयावरचे नियंत्रण सुटणे. हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी स्त्रियांना आहे आणि लाजेखातर स्त्रिया कोणाला सांगत नाही. या स्थितीमध्ये कधी खोकलताना किंवा शिंकताना, जोरात हसताना थेंब थेंब लघवी होणे किंवा जास्त जोरात लघवी आली असा त्यास अजिबात नियंत्रण न करता येणे असे होऊ शकते. युरिनरी इनकंटिनन्स साधारणतः 4 प्रकारचे असते: स्ट्रेस इनकंटिनन्स, अर्ज इनकंटिनन्स, ओव्हरफ्लो इनकंटिनन्स आणि फंक्शनल इनकंटिनन्स. यामध्ये स्ट्रेस इनकंटिनन्स जास्तीत जास्त लोकांना, विशेषतः स्त्रियांना भेडसावणारा प्रकार आहे. यामध्ये जेव्हा पोटाचा आतील दाब वाढतो त्यावेळी थोडीशी लघवी आपोआप बाहेर येते. उदाहरणार्थ जसे खोकलताना, शिंकताना, जोरात हसताना, वजनदार वस्तू उचलताना इत्यादी. युरिनरी इनकंटिनन्स हा आजार नसून एक लक्षण आहे. आपल्या शरीरातील श्रोणी प्रदेशातील स्नायू म्हणजे पेल्विक फ्लोर मसल्स तसेच मूत्राशयातील लघवी धरून ठेवणारे स्नायू म्हणजे डेट्रुझर मसल अशक्त झाल्यामुळे हे लक्षण दिसून येते. स्त्रियांमध्ये गरोदरपणात, डिलिव्हरीनंतर, मेनोपॉजमध्ये, गर्भाशय काढल्यानंतर युरिन असंयम दिसून येते. या त्रासामध्ये काही योग मुद्रा अत्यंत लाभकारी आहेत. आसने व मुद्रा जसे मूलबंध, अश्विनी मुद्रा या मुद्रा कीगल एक्सरसाइजेस नावाने प्रसिद्ध आहेत. कीगल एक्सरसाइज म्हणजे श्रोणी भागाची आसने जसे पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस. योगासने जसे सेतुबंधासन, ब्रिज पोज, उत्कटासन, चेअर पोज, त्रिकोणासन, ट्रायंगल पोज, मलासन इत्यादी. हे सगळे आसन आणि मुद्रा आपल्या श्रोणी भागाला बळकट बनवण्यास मदत करतात. स्त्रियांनो, हे योगासने तुम्हाला युरिनरी इनकंटिनन्समध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील. हे सर्व आसने आणि मुद्रा तज्ज्ञ योग शिक्षकाकडून शिकून घ्याव्यात याची नोंद घ्यावी. योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या श्रोणी भागाला बळकट बनवण्यासाठी मी आता काही आसने सांगणार आहे. त्यातलंच एक सेतुबंधासन म्हणजे ब्रिज पोज असे आहे. या आसनामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचे आहे. दोन्ही पाय टोंगळ्यापासून मोडून आणि टाचा नितंबला लावायचे. दोन्ही टाचांना हाताने टाईट पकडायचे आणि श्वास घेत नितंब आणि कमरेचा भाग वर उचलायचा आहे आणि सेतूचा आकार घ्यायचा आहे. या स्थितीमध्ये आपण 3 ते 10 सेकंद 3 ते 10 श्वासापर्यंत राहू शकतो. मग श्वास सोडत सोडत कंबर खाली आणायची आहे आणि पाय सरळ करायचे. ज्यांना पोटाचे अल्सर किंवा हर्निया आहे त्यांनी हा आसन करणे टाळावे. त्रिकोणासन म्हणजे ट्रायंगल पोज. यामध्ये आपल्याला श्वास घेत दोन्ही हात खांद्यापर्यंत वर उचलायचे आहे आणि उजवा पाय 90च्या अँगलमध्ये बाहेर काढायचा आहे. उजवा किंवा डावा पाय 90च्या अँगलमध्ये बाहेर काढायचा आहे. श्वास सोडत सोडत जर तुम्ही डावा पाय बाहेर काढला आहे
तर श्वास सोडत सोडत डावा हात डावा पायाला लावायचा आहे आणि चेहरा उजव्या हाताकडे वर ठेवायचा आहे. परत श्वास घेत पूर्व स्थितीमध्ये यायचे आहे. दुसऱ्या साईडनी परत हे आसन करायचे आहे. दुसरे आसन आहे उत्कट आसन म्हणजे चेअर पोज. या आसनामध्ये आपल्याला श्वास घेत दोन्ही हात खांद्यासमोर आणायचे, दोन्ही टाचा वर उचलायच्या आहे आणि श्वास सोडत सोडत जशी चेअरची पोझिशन असते म्हणजे स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये खाली यायचे. काही सेकंड 5 ते 10 सेकंड आपल्याला त्या पोझिशनमध्ये राहायचे आहे. परत श्वास घेत घेत वर यायचे आहे आणि पूर्ववत स्थितीमध्ये यायचे. ज्यांना टोंगळ्यांचा त्रास आहे त्यांनी हे आसन टाळावे. त्या लोकांना बद्धकोष्ठता आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे त्यांना मलासननी फायदा होते. मूलबंध अश्विनी मुद्रा ह्या कीगल एक्सरसाइजेसच्या नावाने जाणले जातात. कीगल एक्सरसाइजेस म्हणजे पेल्विक फ्लोर मसल्स एक्सरसाइजेस, म्हणजे आपल्या पेल्विक फ्लोर मसल्सला जे व्यायाम बळकट बनवतात, ज्या मुद्रा बळकट बनवतात त्यांना आपण कीगल एक्सरसाइज असं म्हणतो. यामध्ये आपल्याला सुखासनच्या आसनात बसायचे आहे. यामध्ये आता तुम्ही लांब श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत आपला खालचा भाग म्हणजे जो भाग योनी आणि गुदद्वारच्या मध्ये येतो तो भाग, त्या मांसपेशी आपल्याला श्वास सोडत सोडत आत ओढायचे आहे. तीन ते 5 सेकंडसाठी ते ओढून ठेवायच्या आणि मग श्वास घेत घेत त्या मांसपेशी ढिल्या सोडून द्यायच्या. हे तुम्ही 10दा करू शकता आणि दिवसातून 3दा रिपीट करू शकता. या आसनामुळे पाईल्समध्ये फायदा होतो. अनियंत्रित लघवी ज्यांना असते, ज्यांचं लघवीवर नियंत्रण नसते, त्या 40 मधल्या बायका, त्यांना यातून फायदा होतो. युरिन इन्फेक्शनमध्ये त्यामध्ये पण फायदा होतो. ही सगळी योगासने आपल्या श्रोणी भागाला म्हणजेच पेल्विक मसल्सला बळकट बनवण्यासाठी सांगितली आहेत. तरी ज्यांना अनियंत्रित लघवीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे योगासने फार फायदेशीर ठरतील.